इन्कम किती आहे? फिरायला गेल्यावर किती खर्च झाला? काहीतरी बोलतील, काहीतरी म्हणतील म्हणून. ब्लॉगसाठी कोणता फोन यूज करतो? नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या Q&A व्हिडिओमध्ये. तर खूप जणांचं म्हणणं होतं की Q&A व्हिडिओ बनव, तर आज फायनली Q&A व्हिडिओ बनवतोय. ह्या डायरीमध्ये सर्वांचे प्रश्न वगैरे लिहून आणलेत. ज्यांनी इंस्टाग्रामवरती, ज्यांनी यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये आपले क्वेश्चन टाकलेत त्यांचे. चला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न आहे, 500 सबस्क्रायबर्स कधी होणार? तर 3 ते 4 जणांनी 500 सबस्क्रायबर कधी होणार ह्याचा प्रश्न विचारलाय. तर आता मी काही सांगू शकत नाही. तर तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या आजच्या Q&A व्हिडिओला लाईक करून घ्या, कारण आपला सगळ्यात पहिला Q&A व्हिडिओ आहे हा. तर तुम्हाला आवडेल आशा करतो. 500 सबस्क्रायबर लवकरच होतील. तर पुढचा क्वेश्चन आहे, व्लॉगसाठी कोणता फोन यूज करतो? तर व्लॉगसाठी मी iPhone 15 Pro यूज करतोय. वडिलांकडे तोच होता, त्यांनी तो मला आता दिलाय 12वी झाल्यानंतर. तर तोच फोन मी यूज करतोय. तिसरा मेन प्रश्न की तुझे वडील काय करतात? तर माझे वडील रेल्वेमध्ये आहेत, जॉबला आहेत, पॉइंट्समन म्हणून. चौथा प्रश्न असा आहे की तुझा हा पहिलाच चॅनेल आहे? तर नाही, माझे ह्याच्या आधी 2 चॅनल झाले. एक्सपेरिमेंट झोन नावाचा एक चॅनल होता, तुम्हाला तो पाहायला भेटेल आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे. आणि त्यानंतर दुसरा एक चॅनल होता, शॉर्ट विथ समर्थ. तो चॅनल दोन्ही बंद आहेत. पाचवा प्रश्न आहे, कुठे राहतो? 3 ते 4 जणांनी विचारले कुठे राहतो? तर मी यावली येथे राहतो. तर मोहोळ तालुका, जिल्हा सोलापूर. 6वा प्रश्न आहे, तुझं एज काय आहे? तर माझं एज सध्या 18 चालू झालंय. सध्या ज्येष्ठ माझी 12वी झाली आहे. 12वीची परीक्षा ज्येष्ठ दिली आहे मी. आता मला 18 वय लागलेलं आहे. 7वा प्रश्न आहे, CET देणार आहे का 12वी झाल्यानंतर? तर हो, CET देणार आहे, कारण CET शिवाय काहीही करता येत नाही पुढे करिअर. CET मी देणार आहे. तर घरच्यांचंही म्हणणं आहे की CET दे. तर हो, CET देणार आहे मी. 8वा प्रश्न आहे, 12वीला किती मार्क्स पडतील? तर 12वीला चांगले मार्क पडतील, कारण अभ्यास भरपूर केला होता. त्यासाठी तुम्हाला माहितीच आहे की ब्लॉगिंग बंद केली होती 4 ते 5 महिने. तर मला वाटतंय 12वीला चांगले मार्क पडतील आणि तुम्हाला त्या दिवशी व्लॉग बनवणार आहे, तुम्हाला कळून जाईल किती मार्क पडतील काय. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माझ्यासोबत जुळून राहण्यासाठी. दररोज सकाळी ठीक 10 वाजता व्लॉग येत आहेत आपले, तेही पाहायला विसरू नका. तर पुढचा प्रश्न आहे 10वा, तू तुझ्या फॅमिलीला का दाखवत नाही? तर फॅमिलीला दाखवत नाही ह्याचं कारण एक छोटंसं आहे, तुम्हाला इथे व्लॉगमध्ये कळून जाईल नंतरनं. आता आपण गाईज घेऊयात इंस्टाग्रामवरती आलेले प्रश्न. तर इंस्टाग्रामवरती मी स्टोरी टाकली होती की तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारा. तर ज्यांना माहीत नाही त्यांनी खाली लिंक देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्रामची, सर्वांनी फॉलो करून घ्या. तुमचे प्रश्न वगैरे टाकायचे असतील तर नेक्स्ट Q&A मध्ये तुमचे प्रश्न घेतो. तर त्यात पहिला प्रश्न आलाय की नेक्स्ट ट्रिप कुठे? तर खूप जणांचा प्रश्न आलाय, नेक्स्ट ट्रिप कोणती करणार आहे, कुठे करणार आहे? तर बघूया येत्या काही दिवसानंतरनं जेव्हा जायचं तेव्हा तुम्हाला कळूनच जाईल. तुम्हाला कुठं वाटतंय की मी नेक्स्ट ट्रिप करायला पाहिजे, मला कमेंट करून सांगा. तर इंस्टाग्रामवरचा दुसरा प्रश्न, तुमच्या घरात कोण कोण आहे आणि तू त्यांना व्लॉग मध्ये का दाखवत नाही? तर आमच्या घरात माझा एक लहान भाऊ आहे, ती सध्या 10वी झाली आणि माझी 12वी झाली. वडील आहेत, आई आहे. तर आम्ही असे 4 जण राहतो घरात. तिसरा प्रश्न आहे, फिरायला गेल्यावर किती खर्च झाला? तर मध्ये फिरायला वगैरे गेलो होतो 3 ते 4 दिवस. आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहेत फिरायला गेलेले, तेही पहा. फिरायला गेलेला किती खर्च झाला? तर फिरायला गेल्यावर आम्ही 4 जण होतो. ज्यांना माहित नाही त्यांनी व्लॉग बघू शकता तुम्ही. 7 ते 8 हजार रुपये खर्च आलेला आहे टोटल. ह्याच्यामध्ये काही लिहून वगैरे घेतलं नाही, तर असाच खर्च काढला होता त्या दिवशी. तर चौथा प्रश्न आहे, एडिटिंग कोणत्या ऍप वरती करतो? तर माझ्याकडे आयफोन आहे, तर मी VN वरती एडिटिंग करतो, VN ऍप वरती. साधी बेसिक आणि बिगिनर व्लॉगर असाल, बिगिनर तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन करत असाल तर VN ऍप तुम्हाला सगळ्यात सोपा पडेल. चौथा प्रश्न, सुरुवातीला कॅमेरा समोर बोलताना भीती वाटली का? तर पहिल्यांदा जेव्हा कॅमेरा समोर बोलत होतो, सर्वात पहिला व्लॉग माझा मी 1.5-2 वर्षापूर्वी टाकला होता. तर तुम्हाला माहित असेल की पूर्ण कॉन्फिडन्स मध्ये होतो की नाही आपल्याला युट्यूबर बनायचं आहे. तर भीती वगैरे एवढी वाटली नाही, पण जेव्हा लोक जवळच्या आसपासचे बघतात
तेव्हा जरा भीती वाटत होती की बाबा काहीतरी बोलतील काहीतरी म्हणतील म्हणून. पण असं आतून काय भीती वाटली नाही कॅमेरा समोर, फक्त लोक काहीतरी बोलतील ह्याचीच भीती होती. घेऊयात आपण 5वा प्रश्न. भाऊ व्लॉग कधी टाकणार आहे इंस्टावरती? हा बी इंस्टाग्राम वरतीच क्वेश्चन टाकला एक जणांनी. तर इंस्टाग्राम वरती लवकरच व्लॉग अपलोड करायची इच्छा आहे, पण मला युट्यूब वरतीच जास्त भर द्यायचा आहे, कारण युट्यूब वरतीच आपल्याला करिअर वगैरे करायचंय. तर मला वाटतं की इंस्टाग्राम वरती बघूयात भविष्यात, पण सध्या आता युट्यूब वरतीच आपण व्लॉग डेली अपलोड करतोय. 6वा प्रश्न आहे, इन्कम किती आहे? तर इन्कम किती आहे म्हणल्यानंतर मला एकच सांगायचं आहे की आपले आणखीन 1000 सबस्क्रायबर झाले नाहीत. 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर मॉनिटायझेशनचं ऑप्शन ऑन होतं. आपण युट्यूबचे कनेक्ट पार्टनर होत आहोत, तर त्यानंतर आपल्याला इन्कम चालू होते. तर सध्या इन्कम वगैरे काय नाही. तर सर्वांचा सपोर्ट राहिला तर लवकरच इन्कम स्टार्ट होईल, लवकरच आपले सबस्क्रायबर पूर्ण होतील. तर सर्वांनी सबस्क्राईब वगैरे करून घ्या आणि छोटा मोठा भाव समजून सांभाळून घ्या. आजचे हे काही प्रश्न ज्यांचे आले होते त्यांचे सर्वांचे घेतले. तुम्हाला आजचा माझा Q&A व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. काही चुकलं असेल तर माफ करा, आणि कोणाचे प्रश्न घ्यायचे राहिले असतील तर त्यांचे नेक्स्ट टाइम नक्की घेईल, कारण जास्त प्रश्न घेतले नाहीत, जेवढे आले होते तेवढेच घेतलेत. तर ज्यांना मला कमेंट्समध्ये प्रश्न वगैरे टाकायचे त्यांनी टाकू शकता, नेक्स्ट Q&A मध्ये नक्की घेईल. आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करून घ्या, कारण तुम्हाला तिथे सगळे अपडेट्स पाहायला भेटतील. तुम्हाला माझा हा Q&A व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट Q&A व्हिडिओमध्ये. तर बाय. तर गाईज मी आता मागं Q&A व्हिडिओ बनवत होतो, तर तुम्हाला दाखवतो. इतका कालवा कारलीत क्रिकेट खेळताना, तर इग्नोर करा त्यांना. Suena, can you feel? Move your body, it's so real.